इतकी घाण सर्दी झाली होती, ताप सुद्धा आलं होतं आणि तरी सुद्धा मी 100 किलोमीटरचा प्रवास करणार होतो. तर मंडळी आज गुरुवार होता, तर मी स्वामी समर्थांच्या मंदिरात आलो, स्वामींचं दर्शन घेतलं. त्यानंतर येडाईचं दर्शन घेण्यासाठी मी निघालो. येरमाळ्याच्या येडेश्वरीला मी कधी गेलो नव्हतो आयुष्यात, फर्स्ट टाइमच मी जाणार होतो. येरमाळ्याच्या येडेश्वरीचं दर्शन घेण्याच्या आधी तुळजापूरच्या तुळजाभवानीचं दर्शन घ्यायचं अशी मान्यता आहे, कारण तुळजापूरची तुळजाभवानी येडेश्वरीची मोठी बहीण अशी मानली जाते. तुळजाभवानी मंदिराचं रिनोव्हेशनचं काम चालू झालं आहे, त्यामुळे आम्ही मागच्या रस्त्याने आत गेलो होतो. तुळजाभवानीचं दर्शन झालं नाही, पण अन्नपूर्णेचं दर्शन झालं, ते करून बाहेर आलो. घ्यायच्या आधी तुळजापूरचं दर्शन घ्यायचं असं मान्यता आहे आणि तुळजापूरचं दर्शन तर काय नाही झालं, खालून अन्नपूर्णेचं दर्शन घेतलं. तुळजापूर पासून ते येरमाळापर्यंत मला 70 किलोमीटरचा अंतर प्रवास करायचा होता. त्यामध्ये पाऊस सुद्धा मला लागला होता. पावसात भिजत का होईना का आम्ही पोहोचलो. मंदिराच्या जेव्हा खाली पोहोचलो तेव्हा पाहिलं की गर्दी खूप कमी आहे. तेव्हा मनात खूप शांत समाधान वाटला. पायऱ्या चढून वर आलो, पूर्ण धाप लागला होता आणि त्यानंतर आम्ही रांगेत थांबलो होतो. मंदिराच्या वरती खूप मस्त असा व्ह्यू होता आणि खूप छान वाटत होतं वरती. तर मंडळी तब्येत ठीक नसल्यामुळे आता व्लॉग थोडे दिवस पडणार नाही. तर आणि आजचा व्लॉग इथं संपला. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. फॉलो केला नसेल तर आत्ताच फॉलो करून घ्या. थँक्स फॉर वॉचिंग.